राम राम शेतकरी मित्रांनो. तर 3 ऑगस्टपासून आषाढ नक्षत्र निघत आहे आणि त्यात वाहन हत्ती आहे. शेतकरी मित्रांनो, तर आपल्या पहिल्या म्हणीप्रमाणे आला बघा जर हत्तीचं नक्षत्र निघालं, तर हत्तीच्या नक्षत्रामध्ये पाऊस जर खूप झाला तर भीती वाटतो. अशा प्रकारे पावसाचे वातावरण असते हत्तीच्या नक्षत्रामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, सध्या हे वातावरण हे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज नाही. परंतु हा पाऊस सध्या तरी शेतकरी मित्रांनो 6 ऑगस्टपर्यंत 3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या दरम्यान म्हणजे हत्तीच्या नक्षत्रात तसं पाहिलं असता 6 तारखेपर्यंत चांगल्या जोरदार पावसाचे संकेत आहेत. आणि हा पाऊस जास्त करून मुंबई, रत्नागिरी या भागामध्ये आणि मराठवाडा तसेच नाशिक या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि विदर्भात देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. आणि परत शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान म्हणजेच अ, आषाढ नक्षत्रामध्ये दुसऱ्या चरणामध्ये विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त आहे. आणि पहिल्या चरणात हे मराठवाडा तसेच नाशिक या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव या भागामध्ये पाऊस राहू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण या मॉडेलवर पाहू शकता IMD मॉडेलवर. तर 30 जुलै ते 6 ऑगस्ट या दरम्यान मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे. हा पाऊस शेतकरी मित्रांनो म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पावसाचे संकेत हे 6 जुलैपर्यंत दिलेले आहेत मराठवाड्यामध्ये. आणि मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात हा पाऊस राहणार नाही. काही जिल्ह्यातच एकदम जोरदार पाऊस राहण्याची सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याचे संकेत आहेत. परंतु मराठवाड्यामध्ये हा पाऊस सध्या तरी 6 ऑगस्टपर्यंत चांगला राहणार आहे. आणि हा पाऊस विदर्भ साईडला देखील थोडे चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे प्रमाण कमी राहील. परंतु नाशिक, मनमाड, नंदुरबार या भागामध्ये पावसाची शक्यता ही IMD मॉडेलने मराठवाडा आणि या भागामध्ये पावसाची शक्यता दाखवली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, परत हा पाऊस 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. विदर्भ साईडला सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा विदर्भ साईडला 13 ते 20 ऑगस्ट या दरम्यान पडण्याची शक्यता ही दाखवली आहे. आणि आषाढ नक्षत्रामध्येच हा पाऊस आहे. तसेच मुंबई किनारपट्टी, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, तसे पाहायला असता हा पाऊस 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रात कुठेच पावसाचे प्रमाण राहणार नाही. पूर्ण खंड राहण्याची दाट शक्यता आहे आणि पूर्ण खंड राहणार हे दाखवलेलं आहे. तसेच 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान देखील मराठवाड्यामध्ये जवळ-जवळ पूर्ण महाराष्ट्रात खंड दाखवला आहे. परंतु 20 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान विदर्भ साईडला चांगला पाऊस राहील. आणि मराठवाड्यात देखील 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस अ, नाशिक, मुंबई किनारपट्टी, पुणे, रत्नागिरी तसेच सातारा, चिपळूण या कोल्हापूरचा काही भाग या भागामध्ये देखील हा पाऊस शेतकरी मित्रांनो 2 ऑगस्टला राहणार आहे. आणि 2 ऑगस्टलाच जवळपास नाशिक, मुंबई या भागामध्ये पावसाचा जोर राहील. तसेच हा पाऊस मराठवाड्यात देखील पाहिला तर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मालेगाव तसेच नाशिक, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो जवळ-जवळ सध्या तरी 6 ऑगस्टपर्यंत पावसाचे चांगले संकेत आहेत. आणि हा पाऊस 3 ऑगस्टला देखील जवळपास मराठवाड्यामध्ये बीड, परभणी, लातूर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. आणि इकडं पाहिला असता मुंबई किनारपट्टी, अकोला, नाशिक, पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये पावसाचा चांगला जास्त जोर राहणार आहे 3 तारखेला. तसेच कोल्हापूरला देखील चांगला पावसाचा जोर राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो परत 4 तारखेला देखील पाऊस हा मराठवाड्यामध्ये चांगला राहणार आहे. पाणी देखील या पावसामध्ये होऊ शकते. पाण्याचा देखील हा पाऊस पडू शकतो. कारण की शेतकरी मित्रांनो परत 4 तारखेला देखील कारण हे वाहनच असं अ, हत्तीचं नक्षत्र आहे. त्यामुळे हत्तीच्या नक्षत्रात बऱ्याच भागात चांगला पाऊस पडणार. त्यात त्यात हा मराठवाड्यामध्ये जास्त चांगला पडणार आहे.
आणि मुंबई किनारपट्टी, नाशिक, पुणे या भागामध्ये तर पाऊस आहेच. पहिला झालेला आहे, त्यात पण आणखीन भर होणार आहे. तर मराठवाड्यामध्ये परत 4 तारखेला शेतकरी मित्र संभाजीनगर, अहिल्यानगर, बारामती, पंढरपूर, तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, बीड, लातूर, परभणी या भागामध्ये 4 तारखेला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र दुपारूनच हा पाऊस पावसाचे प्रमाण हे दुपारनंतरच राहणार आहे. 4 तारखेला जवळजवळ पूर्ण मराठवाड्यामध्ये हा पाऊस राहणार आहे. म्हणजे तसं पाहिलं असता हा पाऊस 5 तारखेला देखील मराठवाड्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात पाऊस राहणार, जवळजवळ सर्व जिल्ह्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि 6 तारखेला देखील हा पाऊस मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, उदगीर, परभणी या भागामध्ये पाऊस राहील. आणि खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 6 तारखेपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. 7 तारखेपासून पावसाचे प्रमाण हे कमी होईल आणि 7 तारखेच्या नंतर हा पाऊस विदर्भ साईडला पाऊस सरकत आहे. परत शेतकरी मित्रांनो, तरी पण विदर्भ साईडला पाऊस चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पावसाचे प्रमाण जोरदार राहणार आहे. तरी पण हा 1000 इतका खाली पासला इतका दाब तयार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये परत एक लो प्रेशर तयार झाला आहे आणि या लो प्रेशरच्या प्रभावामुळं विदर्भ साईड आणि तिकडच्या साईडला जे राज्य आहेत, त्या राज्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. तर तसे हा पाऊस परत 7 तारखेपासून सध्या विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण दाखवित आहे. परंतु त्यात आणखीन बदल देखील होऊ शकतो. जर लो प्रेशरचा प्रभाव जास्त झाला, एकदम तो विदर्भात जर लो प्रेशर सरकत आला, तर परत मराठवाड्यामध्ये देखील हा पावसाचे प्रमाण जास्त वाढू शकते. एकदम जोरदार पाऊस होऊ शकतो. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या तरी हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भात तसे मराठवाडा आणि मुंबई, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये, नाशिक या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचे खूप संकेत आहेत. आणि हा पाणी होण्यासारखा पाऊस ह्या नक्षत्रामध्ये सध्या तरी असं वाटतं, की ह्या सध्याच्या वातावरणावरून, पंचांगावरून आणि एशियन मॉडेलवरून पाणी होऊ शकते. तरी शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये कोणत्या भागामध्ये परत पावसाचे प्रमाण जास्त वाढत आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.